डॅशबोर्डमध्ये बरेचसे सारे बटन दिलेत. तर नवीन चालकांसाठीच आहे, कारण जुने चालक लगेच कमेंट करतात की आम्हाला सगळं माहिती आहे, काही गरज नाही सांगण्याची. पण हे सर्व मी नवीन चालकांसाठी किंवा शिकणाऱ्या अप्रेंटिस लोकांसाठी, मुलांसाठी ही माहिती सांगतो. एवढे सारे स्विच दिलेत. हा आहे इग्निशन स्विच, ऑन ऑफ केला जातो. हे बटन दाबल्याच्या नंतरच गाडीमध्ये करंट सगळीकडे येतोय बघा. हे आहे एक्सटर्नल स्विच, म्हणजे बाहेरच्या सगळ्या लाईट याच्यावरती ऑपरेट होतात. हे आहे हॅझर्ड लाईट इंडिकेटर, म्हणजे आपण ज्या वेळेला इमर्जन्सी असते त्यावेळेला सगळ्या बाजूचे इंडिकेटर लावतो, त्यावेळेला ह्या बटनाचा उपयोग करायचा. हे आहे रिजनरेशन स्टार्ट करण्यासाठी. ज्यावेळेला रिजनरेशनचा सिम्बॉल येतो त्यावेळेला आपण गाडी साईडला घेऊन इथून रिजनरेशन करू शकतो. हे आहे इनहॅबिट स्विच, हे ऑटो जनरेशनसाठी आहे. याची पूर्ण माहिती मी तुम्हाला सेपरेट, ह्या स्विच बद्दलच मी एक पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे. मी तुम्हाला याचा व्हिडिओ नंतर सांगेल. हे आहे ज्यावेळेला आपण उताराला गाडी चालवतो, उताराला असते त्यावेळेला स्पीड कंट्रोल करण्यासाठी हे बटन दिलेलं आहे. याचा पण खूप मोठा व्हिडिओ बनणार आहे, तर याचं पण मी तुम्हाला वेगळं सांगेल. इमर्जन्सी बटन आहेत. हा इमर्जन्सी बटन आतमधल्या लाईट लागतात याने, आणि याने पूर्ण सिग्नल चालू होतं. आणि हा आहे जे इथून पूर्ण आतमधल्या लाईट लागतात गाडीमधल्या. हा आहे हँडब्रेक. इकडे आहेत सर्व. हा आहे पॅसेंजर लाईट 1, पॅसेंजर लाईट 2. हा आहे फॅन, आहे ड्रायव्हर साईड कंपार्टमेंटचा लॅम्प, आहे USB, इथे आहे नाईट लॅम्प, आणि इथे बटन आहे डेस्टिनेशन बोर्ड, म्हणजे प्रवासाची पाटी, कुठे जायचंय त्याचा लाईट इथून लागतोय बघा. आणि ह्या 2-3 बटनांचं वर्किंग खूप मोठं आहे, हे मी तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेन. इकडे कॉम्बिनेशन स्विच, इकडे कॉम्बिनेशन स्विच, इकडे आहे वायफर चालवण्यासाठी, इकडे आहे हेडलाईटसाठी, पार्किंगसाठी, इंडिकेटर वगैरे इथून ऑपरेट होतात. प्रत्येक स्विचला खूप सारं महत्त्व आहे. याचं मी सेपरेट एक व्हिडिओ बनवून तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे. हे फक्त मी बेसिक माहिती दिलेली आहे.